अगदी बरोबर आहे, कारण ज्यांचं शुभागमन पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये होतंय, अर्थातच ज्ञान विकास संस्था स्कूलचे विद्यमान खजिनदार, त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख, आपणा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच विद्यानंद भाऊ पाटील यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतोय। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आपण भाऊंचं करूया मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत। मोस्ट वेलकम। मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट। एक महत्वाची मॅच, या मॅच कडे नजरा वळवल्या जातील। संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांनी पहिल्याच बॉल वरती आक्रमक पवित्रा घेतलाय आणि पहिल्या बॉल वरती जबरदस्त टोले झंग फटका पाहायला मिळालाय, जो स्वीट शीटच्या माध्यमातून आलाय तो चौकार। बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतो विक्रम आज खऱ्या अर्थाने तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,700 मिनिटे ज्या स्पर्धेची वाट पाहिली, ती स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली। मात्र बिंदी गेंद बाहुबली में कटप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी आहे। आता मात्र नक्कीच कमबॅक करताना विक्रम आपण पाहतोय। चर्चा राहिली आहे विक्रम यांची आणि विक्रम एक जबरदस्त गोलंदाजी आहे, जिथे टीम अथर्व स्पोर्ट्सच्या माध्यमातून चर्चा राहिली आहे। यश शरण्या शिरवेर अर्णव स्पोर्ट्स या टीम कडून गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, 2 बॉलचा खेळ झालाय आणि संकेत कळंबे यांच्याकडे नजरा वळवल्यात आपल्या ओव्हर द विकेटने। हा बॉल खुलवरचा बॉल, त्याला पुन्हा एकदा स्विच हिट केला, बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत, चेंडू 1-2 का 4 सरळ सीमा रेषे पार आला तो दमदार चौकार। नक्कीच रन मिळाले 4, बेडा झाला पार। रिव्हर्स शॉट नक्कीच अटेम्प्ट केला गेला, विक्रमने चांगला चेंडू टाकला, अकूट टप्प्याचा बॉल होता, रिव्हर्स स्ट्रोक जबरदस्त 4 धावेसाठी। दणदण खणखण करत हवा के संग संग घटा के संग संग कम्मालीचा प्रहार मिळाला, जिथे संकेत कळंबे खऱ्या अर्थाने वाई क्रिकेट मध्ये या खेळाडूचं फार मोठं नाव आहे। या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात, मानाही फिरवल्या गेल्यात, चर्चाही रंगवली गेली आहे। त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये माझ्या बॅटचं मात्र आता समीकरण रंगलेलं आहे। या खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे। त्याने सांगितलंय शांत बसून सहन करायचं नाही, तर आता लढायचं, लढणे ही आमची परंपरा आहे। आणि पहा जिथे या व्यासपीठावरती अजितजी वरे यांची 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये वर्णी लागली, मात्र हा बॉल यावेळी फ्लिक केला ऑन साइडला, कलायोका वापर मैदानाच्या आतमध्ये फ्लिक ऑफ द रिस्ट, दीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक करारा प्रहार, चेंडू सीमा पार, लगातारचा चौकार। नक्कीच टायमिंग प्रॉपर आणि मनगडाचा वापर नक्कीच केला। संकेत नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालंय। हे लडका क्या खाके आहे, हे लडकाच आग लगा देगा। चमनप्राश मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन डावरलाल चमनप्राश खाऊन आलाय। संकेत पण 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते। एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची। संकेत मात्र रेंज मध्ये आलेला आहे, कोणत्या चक्कीचा आटा खाऊन मला आला ना, ते मात्र आटापिटा करतोय। हो यावेळी मात्र कमबॅक केलंय, गोलंदाजही कमी नाहीये, त्यालाही माहिती आहे छक्के पंजे कोण कोणाचे कशा पद्धतीने पाहिले जात आहेत, डावपेच उधळले जात आहेत। धाव संख्या 12 रन्स। त्याचबरोबर आपण नक्की सर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेच्या दरम्यान सातत्याने चर्चा राहिली आहे। विद्यानंद पाटील भाऊ यांचं आगमन झालंय, त्याचबरोबर अजितजी पाटील आहेत, शिवा जाधव आहेत, त्याचबरोबर आमचे अजितजी वरे साहेब आहेत, त्याचबरोबर संस्थापक बबलू पाटील यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे, सुधाकर लोहार साहेब आहेत त्यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे। चर्चा प्रत्येकाची राहिली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चर्चा संकेत कळंबेची राहिली आहे। आणखी एक ग्लोरियस आणि ग्लॅमरस फॅब्युलस क्रॅकिंग षटकार ठोकलाय संकेत कळंबे इन ऍक्शन मध्ये। नक्कीच चांगले बॅटिंग करतो आपल्या संघासाठी। काय रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स शॉट म्हणजे नक्कीच टेनिस क्रिकेट सट्टा शॉट समजला जातं। स्विच हिटचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। संकेत कळंबे 6 बॉलच्या पाठीमागे 18 धावा त्यांनी बनवल्या गेल्यात। पहिल्या ओव्हरचा खेळ हायलाइट्स आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय। पहिला बॉल स्विच हिट केला, तदनंतर मात्र कम्मालीचे प्रहार आपल्याला या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले। ओम साई एमटीसीच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला। तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळाला, चर्चा रंगली आहे। तिसऱ्या बॉलकडे आपण नजरा वळवली तर पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संकेत कळंबे या नावाची चर्चा सर या ओव्हर मध्ये सातत्याने राहिली आहे, काय सांगाल? नक्कीच जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी। हो चांगला फटका, नक्कीच हायलाइट आपण पाहतोय। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 एक मानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा। यस जाऊया बॅक ऑन द क्रिकेट। ओ यावेळी राजू कांक फटका फसला, मात्र डीपीश बॅकवर्ड पॉइंटला
1 2 का 4 सरळ जाईल का सीमा पार. ओ इथे प्रयत्न शर्तीचे राहिले मात्र खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न देत असताना थोडेसे कमी पडले आणि पहा थोडीशी इंजरी असेल तर थोडंसं सांभाळून घ्या. एक्साइटमेंट या स्पर्धेमध्ये झोकून देत आहेत वरे साहेब. या स्पर्धेचं यश आपल्या टीमकडे काय कानमंत्र दिलायत. खेळाडू स्वतःला झगडून देत आहेत, शक्य असेल तितके प्रयत्न करतात. श्रीकांत निवडुंगे हा खेळाडू मिस्टर पीटीबीएल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो पठ्या. समर्पण अशा पद्धतीने आहे ना या पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या नावाचा डंका आज वाजवणं गरजेचं आहे. प्रयत्नशील राहिलाय. सलाम आहे त्याच्या खेळीला. मित्रांनो त्या सलामीला आपण एकदा जोरदार टाळ्याने सलामी देऊया. कम्मालीचं प्रोडक्शन देत असताना स्वतःला झगडून दिलाय. काय सांगाल? नक्कीच चांगला एफर्ट होतो. एफर्ट पाहिजे कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच नितीन पवार सर गुणलेख आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. गोलंदाज निघालाय आकाश मोहिते. पहिलाच बॉल वरती फटका बसला. मिस्टाई बाहेर. राजू कंक नावाचं वादळ घोंगावण्या आधीच समवलंय आणि शांत केलं, थंडवलंय. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गाळाला. बिग फिश ऑन दी बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. राजू कंक ना मुन्ना ना गलती को माफी नहीं, गलती को माफी नहीं मुन्ना. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद. फलंदाज बाद होता नक्कीच पाहतो. डकआउट मध्ये सन्नाटा. फिल्डिंग वर नक्कीच खुश सेलिब्रेशन करता नक्कीच आपण पाहतो. ही असलेली मैत्रीपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. नक्की चर्चा राहिली आहे. बॅकअप दे आपण पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये. प्रशांत पाटील खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्याला अनेक वर्ष ज्या व्यक्तिमत्वाने मोठं करण्यासाठी अहोरात्र अशी मेहनत घेतली. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटचा फ्लाइंग एज घेतला. त्यानंतर मात्र प्रशांत पाटील इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळाले आणि कॅच कॅरी करत असताना एक विकेटचं पतन झालंय. जिथे धाव संख्या 22 वरती पहिला विकेट. दुसरा फलंदाज इंट्रोडक्शन मध्ये येईल. नाव आहे सुमित. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. सुमित मला वाटतं सुमित मालुसरे हे नाव खऱ्या अर्थाने KSK या असोसिएशनला क्रीडा प्रतिष्ठानला खेळत असताना सुमित मालुसरे एक उत्कृष्ट असा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. मात्र क्रिकेटही तेवढ्याच ताकदीचं खेळतात आणि आता मात्र या मॅच मध्ये इन ॲट नंबर 3 वरती आलेत. त्यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. सुमित इन ॲट ऍक्शन मध्ये 1.2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतो 22. पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅकवर पाहतो आकाश. हो हाफ ट्रॅकल बॉल मिड ऑफला ट्रॅव्हल झालाय. तू मैमाई नक्कीच आपण पाहतो. मिस अंडरस्टँडिंग 2 बॅटर मध्ये आपण नक्कीच पाहिली. नक्कीच मी चर्चा करेन. जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याने थोडसा एक्साइटमेंट दाखवलं आणि थ्रिल करण्याचा प्रयत्न राहिला होता. जिथे संकेत कळंबेचा विकेट सहजासहजी जा रही रन मिळाला 4 बेडा झाला. जा रही रन मिळाला 4 बेडा झाला पार. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. शॉर्टम पुल केला होता पार. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. शॉर्टम पुल केला होता लॉंग लेग मध्ये. जिथे क्षेत्ररक्षक होते ना त्यांच्या अवाक्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ सीमारेषे पार. मिळाला धावा 4. सुमित मालुसरे यांच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. धाव संख्येला 4 ने भर देणारा हा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता मग नक्कीच जाऊ पंचांकडे. पंचाचे दोन्ही हाथ समांतर. धावा मिला अवान्तर. लाइन से बटके ना गुरु तो मिलेंगे फटके. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो मुश्किल में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. आयुष्य छान आहे. थोडंसं लहान आहे. रडतोस का वेड्या लढण्यात शान आहे. कधी सुखासाठी रडावं लागतं तर कधी सुखासाठी हसावं लागतं. सुंदर दबाव बनायला पाण्याला देखील उंचावून पडावं लागतं. हवेमध्ये चेंडू आहे. किती वेळ सर हवेमध्ये चेंडू राहिला. चेंडून सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं म्हणजे एवढ्या वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. बराच वेळ हवेमध्ये राहिला. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने बरोबर आहे. बराच वेळ पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना आकाश निघाले ओव्हर द विकेटने. बॉल पडल्यानंतर काटाही बदलला आणि संकेत यांचा विकेटही मिळवला. प्रशांत पाटील पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळाले. चर्चा राहिली या खेळाडूने मात्र कम्मालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आपण चर्चा केली आहे ना 30 धावेवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 ओव्हरचाही खेळ संपलेला आहे. जिथे 2 विकेट आहेत ना त्या आकाश मोहिते यांनी मिळवल्या. चाळकेवाडीचा हा खेळाडू धावफलकावरती धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आयकॉन टू आयकॉन इथे लढत लागली आणि त्याच्यामध्ये आकाश मोहिते यांनी मात्र बाजी
उचलून धरली आहे. नितीन पवार यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अपडेट्स आल्यात आणि आता मात्र मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल संदीप वलांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. लाजवाब गोलंदाजी आणि या खेळाडूकडे सातत्याने वरेसाहेब पाहिलं गेलंय. नाझीमुल्ला सारखे खेळाडूने स्पर्धा रंगवली, जे विजेतापद पटकावलं होतं ना त्याच्यामध्ये खेळणारा हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजी त्याची राहिली होती आणि तोच खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जो शाहूवाडीला बिलॉंग करतोय. नक्कीच डंका राहिला आहे खेळाडू सुद्धा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चांगली नक्कीच मॅच पाहायला भेटेल. पुन्हा एकदा संदीप वन ट्रॅकवर पाहतोय. हो चांगला मारला फटका जातोय दन दन खण खण करत. पहिल्याच बॉलवर केला प्रहार 4 धावेसाठी. यस पहा यावेळी बॅकफूट वरती गेले. थोडासा हा फॉली घेण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट कट पाहायला मिळाला. कट केलाय तो लेट केलाय आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तेच पाहायला मिळालं. बॅकफूट वरती गेले, वेट केला आणि तदनंतर प्रॉपर फटका पाहायला मिळाला जो डीपिश बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झालाय आणि धावा मिळाल्या त्या 4. पहिल्या बॉल वरती दमदार चौकार. पुन्हा लागला चेंडू. हो आता मात्र बिंदी गेन डॉट बॉल. चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू मात्र गेला सोलापूरला. चेंडू मात्र बाग म्हणलेला, चेंडू मात्र गेलाय कोल म्हणलेला. येस डॉट बॉलची सांगता आली आहे आणि धावफलकावरती पहा सातत्याने पहिल्या ओव्हर मध्ये लगातारचे 4 ओव्हर प्रत्येक बॉल वरती पहिला बॉल चौकार आलाय. मात्र यावेळी पहा इथे धुंड साजना मैदानाच्या आतमध्ये मोठा गाव या संघाकडून क्रिकेटचे धडे गिरवणारा हा खेळाडू जो डोंबिवलीमध्ये मोठा गाव म्हणून ओळखला जातो त्या गावामधून हा खेळाडू अनेक काळ क्रिकेट खेळलाय आणि आज मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूच्या नावाचा डंका इथून पुढे लगावला जाणार आहे. सुमित अगेन्स्ट संदीप. नक्कीच चांगलासा बॅटरला आपण नक्कीच पाहतो. सुमितला 5 चेंडू आता फेस केले. धावसंख्या 9. हो बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न जातोय स्क्वेअर लेगला 4 धावेसाठी आलेला आपण इरादा स्पष्ट केला. म्हणजे झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असलेला सुमित मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. झूठ बिकता है, सच बिकता है, बिकती है पूरी कहानी, तीनों लोगों में फैला है, फिर भी बॉटल में बिकता है पानी. अतिशय सुंदर ओळ तुम्ही म्हटलात की जगामध्ये 70% पाणी आहे आणि या पाण्याला बोटल मध्ये हवामध्ये हवा ही फुग्यामध्ये भरली जाते आणि विकली जाते असं म्हटलं. आता तशाच पद्धतीने ही चर्चा रंगली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 38 लॉस ऑफ 2 विकेट. सुमित मालुसरे इन ऍक्शन मध्ये चर्चा राहिली आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावा त्यांनी लगावल्या गेल्या. प्रोजेक्टेड स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळाला जो जवळजवळ 70चा आकडा दाखवतोय. सुमित निघाल्यात. हाफ ट्रॅकर बॉल उचलला हवेमध्ये जातोय. सासू मेली खोकून जावय आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. 6 धाव्यासाठी छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. अतिशय जबरदस्त प्रहार मिळाला जिथे काही असू द्या. सासू कशी मेली तरी चालेल मात्र सून मेली नाही पाहिजे बाबा. शेवटच्या पर्यंत पाणी पाजलं पाहिजे. सून बायको असेल तर पाणीही मिळेल. सासू गेली तर काही नाही हरकत नाही. चर्चा राहिली आहे. मात्र हा फटका जबरदस्त पाहायला मिळाला. मात्र यावेळी स्विंग आणि मिस गिरकी घेतली फिरकी घेतली. डॉट बॉलचा कॉल आला इन ऍक्शन मध्ये. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द 3 ओव्हर्स विल बी कंप्लीटेड इन ऍक्शन मध्ये. टीम शरण्या शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीम कडे नजरा वळवल्या गेल्या. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 3 ओव्हरच्या पाठीमागे 44 धावा. 44 धावा होताना आपण नक्कीच पाहतोय. संदीपने मात्र शेवटचा चेंडू मात्र बिंदी गेंद टाकलेला आहे. मार्केट में सभी फल मिलते लेकिन सब्र का फल नाही मिळता. चला आपण पुढील मॅचचा टॉस साठी कॉल करतोय. यानंतर होणारी पुढील मॅच वेदांत 11 घनसोली विरुद्ध दोस्ती 11 32 शिराळे या दोन्ही संघाच्या संघानिकांना विनंती आपण तयार राहायचंय. इनिंगच्या समाप्तीमध्ये टॉस होईल. आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठ टॉस बॉक्स मध्ये या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बॅक ऑन द क्रिकेट आपण पाहतोय जिथे चर्चा राहिली आहे ना. सुमित आणि अजित बडे मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये अफलातून अशी बॅटिंग अजित बडे यांची नजरा वळवल्या गेल्यात. या खेळाडूकडे चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. शाहूवाडीचा वंडर बॉय संतोष मुकदम. पहिल्याच बॉल वरती मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हो शांत हूं समंदर जैसा बहता हूं मैं. मैदानाच्या आतमध्ये पहा असं म्हटलं आता ना की उल्टा समंदर तो उल्टा सीधा बोलता है मगर संतोष मुकदम सीधा बोलताय. त्याने सरळ दाखवलंय या बॉलरला या बॅटरला. बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा. नक्कीच उंची जास्त होती, लांबी मात्र कमी. फलंदाजाला मात्र परतावा लागेल.
मार्केट में सभी फल मिलते हैं लेकिन सब्र का फल नहीं मिलता. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले 44. 3.1 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. 3 बाद 44 धावा नक्कीच आपण पाहतोय. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले ज्यासाठी केला होता 8 तास तो दिवस मात्र उजाडलेला आहे. नवीन बॅटर नक्कीच आपण पाहतोय अर्जुन कदम. चर्चा राहिली आहे इंट्रोडक्शन मध्ये त्यांना पाहायला मिळतील अर्जुन कदम. खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याचं क्रिकेट ज्याने मात्र खेळत असताना ज्या आपल्या नावाचा डंका अनेक काळ गाजवलाय. यस, आपण जर पाहिलं तर अर्जुन कदम गावाला आपण विचार केला माईंगडेवाडीचा हा पठ्या इंट्रोडक्शन मध्ये येताना पाहायला मिळाला जो लेफ्ट हँडर आहे आणि संतोष मुगदुम यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन झालंय. करण जोशी गावाला बिलॉंग करत असताना पिंटू दादा यांच्या हाताखाली तयार झालेला हा पठ्या वंडर बॉय म्हणून आज नावाची दखल घेण्यासाठी प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. संघर्ष हा तुम्हाला यशस्वी करत असतो. मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॉल. चला स्पीडअप घ्या टीम, थोडीशी घाई करूया, वेग वाढवा, बराच वेळ घेताय. पुढचा बॉल संतोष मुगदुम पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून. हो, यावेळी पहा वेस्ट हाईट मैदानाच्या आतमध्ये फुल लाईनचा बॉल ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेरून फुल बिहाइंड द विकेट कॅरी करत असताना थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळालाय. मी म्हणेन काय सांगाल सर या बॉलच्या पाठीमागे? नक्कीच हा चेंडू मात्र टेनिस क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलिव्हरी, कारण तो चेंडू आहे तो नाकाजवळून गेलेला आहे. तेव्हा मात्र चेंडू मात्र चांबड्याचा आहे, त्याला फॉक्स सारखा वास आला. परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण पाहिली. यस, पुढचा बॉल कोलवरचा बॉल आहे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलाय ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या समोरून जाताना पाहायला मिळाला हा व्हाईट बॉल. लगातारचे एक्स्ट्रा रन्स संतोष मुगदुम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि फ्री हिट पंचांचा हेलिकॉप्टर फिरताना पाहायला मिळाले. शशी महेर, दत्ता महेर आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी मैदानाच्या आतमध्ये अचूक कामगिरी. डोले मिटा बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. यस, यावेळी पहा या बॉलला बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4 आला तो चौकार. 50 धावांचा आकडा या टीमने श्री चौनेश्वर 11 या टीमने कॅरी केलाय. आणि पहा जिथे पंकज दादा वाडकर यांची ही टीम मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले म्हणजे 2 वाईचे पठ्ठे एकामेकाच्या अगेन्स्ट लढताना पाहायला मिळाले. एका बाजूला अजित वरे तर दुसऱ्या बाजूला खेळ संघनायक आपण संघ मालक पाहिलं तर पंकज दादा वाडकर यांच्या नावाची चर्चा. पुढचा बॉल हो हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे, कवसला क्षेत्ररक्षक हो इथे कॅरी केलाय आणि संतोष मुगदुम मैदानाच्या आतमध्ये सांगत आहे अरे हमें शौक नहीं है हमारा नाम मशहूर करने का, हमें जो जानते हैं ना वो हमें मानते भी है. नक्कीच फलंदाजाला बाद होताना पाहतोय. सगळे माझे माझे म्हणून ती पळत होती, घरचे पण गेले घरी, शेवटी एकटीच जलत होती अशी अवस्था नक्कीच आपण बॅटरची पाहतोय. चांगला चेंडू टाकला गेला, मिस्टरनी स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून पाहिलं. भरपूर वेळ चेंडू सुद्धा हवेमध्ये राहिला. फलंदाजाला मात्र नक्कीच परतावा लागेल. डकआउट मध्ये सन्नाटा असेल, फील्डवर नक्कीच खुश आहेत कारण 4 विकेट जाताना नक्कीच आपण पाहतोय. 3.3 चेंडू आतापर्यंत झालेले, धावसंख्या झाले 50. संतोषने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा फक्त खर्च केले आहेत. संतोष मुगदुम मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने शाहूवाडीचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे अनेक वेळा पाहिलंय. 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावा त्यांनी खर्ची केल्यात, 2 विकेटही मिळवल्यात. आणि चर्चा राहिल्या हर्षद दादा यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. बॅक ऑन द क्रिकेट. चला थोडंसं स्पीडअप घ्या. न्यू बॅटर येईल इंट्रोडक्शन मध्ये नाव पाहायला मिळेल राजू दिघे. राजू दिघे यांच्या नावाची चर्चा राहिली आहे अनेक काळ. याही खेळाडूने यस नाव येऊ द्या आमच्यापर्यंत. योगेश पाटील. यस, 32 शिराळ्याचा हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये इंट्रोडक्शन मध्ये येतील. बॅटिंग साठी आलेत योगेश पाटील यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. हा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये नेरुळ गावामध्ये अनेक काळ या पठ्याने हे मैदान गाजवलंय. योगेश पाटील द ग्रेट मॅन इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळालाय. मला आठवतं एका स्पर्धेमध्ये लगातारचे 7 षटकार या पठ्याने ठोकलेत. चर्चा होईल योगेशच्या नावाची. नक्कीच काय करायचं स्वतःच्या हिमतीवर योगेशला करावं लागेल. यावेळी पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, झडप मारतील. आकाश आहे त्या ठिकाणी कॅरी करतील. 1 धाव मिळाली आहे. धाव संख्या 51, लॉस ऑफ 4 विकेट्स. तुम्ही काल काय केलं त्याला महत्व नाही, परंतु तुम्ही आज काय करता याला नक्कीच महत्व आहे.
कारण का एका लहान मुलाला विचारलं घोड्याला कधी पडलास का, तो म्हटलं घोड्याला कधी पडलाच नाही. म्हटलं कसं, घोड्याला कधी चढलोच नाही. नक्कीच चर्चा रंगली आहे, चर्चा होईल. मात्र यावेळी पहा कम्मालीचा बॉल, एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला जिथे पडल्यानंतर उसळी घेतली आहे आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इन ऍक्शन मध्ये संतोष मुगदूम कम्मालीची गोलंदाजी केली आहे. 51 धावा, धावफलकावरती ब्रेक लावलाय. अजितजी वरे यांच्या डोक्यावरती माथ्यावरती टेन्शन वाली मात्रा पाहायला मिळते की काय. हो, यावेळी ऑन साइडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर मधून झडप मारेल. प्रोडक्शन दिलंय डीप मध्ये आणि यशस्वीरित्या पार पडले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 52, लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम चौनेश्वर 11 या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. नक्कीच 8 धावा फक्त खर्च केल्यात आणि रवींद्र जडेजा यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे. चला आपण पुढील मॅचच्या टॉस साठी विनंती करतोय. यानंतर होणारी मॅच वेदांत 11 घनसोली विरुद्ध दोस्ती 11 32 शिराळ या दोन्ही संघाच्या संघानिकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. बिगेस्ट रायव्हरली आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच, या मॅचची सातत्याने चर्चा राहिली आहे. आता मात्र आपण पाहतोय 2 वाईचे पठ्ठे खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज आहेत. कोणी स्पर्धा जिंको मैत्रीपूर्वक लढत ही पाहायला मिळाली आहे. चर्चा होतीये लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळालंय. नाव आहे एसके सचिन पाटील. एसके या नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडी कडवे गावाकडून खेळत असताना अनेक काळ याही खेळाडूने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर मध्ये आलाय. खोलवरचा बॉल आहे ऑन साइडला, यॉर्कर लेंथ वाईडिश यॉर्कर पाहायला मिळालाय आणि बॅटरला रेंज देत नाहीयेत मारून. शेवटचे षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एकच धाव आली आहे. निस्वार्थ असा श्वास मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. धावफलकावरती 53, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक नक्कीच समजलं जातं. ह्या षटकामध्ये नक्कीच तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, ना नावासाठी ना धावासाठी. आपल्याला मात्र खेळायचं आपल्या गावासाठी. पिचिंग आउटसाइड द स्टंप, बराचसा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बराचसा लांब टाकलेला हा बॉल. पंचांनी हवेमध्ये समांतर हात केले, धावा मिळाल्या. अवांतर एक्स्ट्रा रन्स इन्क्लूड केल्या जातील. टीम श्री चौनेश्वर 11 या टीम मध्ये 54, लॉस ऑफ 4 विकेट्स. योगेशला मोठे प्रहार करावे लागतील. नक्कीच योगेशला तर आईस्क्रीम खावी लागेल. ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशीलता, म फॉर महत्वाकांक्षा. नक्कीच 6 धाव्यासाठी प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय. 6 धाव्यासाठी लांब 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 लांब, खूपच लांब. कम्मालीचा प्रहार केला योगेश पाटील या खेळाडूची चर्चा राहिली आहे. जो बॉल होता ना तो खोलवर पद्धतीचा होता, त्याच्यावरती अटॅक स्वॅग से करेंगे स्वागत आणि ऑन साइडला हा प्रहार केलाय. बॉल चाललाय सीमारेषे पार, षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र धावसंख्येला भरारी मिळाली आहे. धावसंख्या 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चला मॅचला थोडंसं स्पीड देऊया. यस, आम्ही शिवदादा यांच्या माध्यमातून पाहिले, आमच्यापर्यंत माहिती पोहोचले. जो बिहाइंड द विकेट टीव्ही स्क्रीन वरती 2024 मध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या खेळामध्ये ज्यांनी मात्र मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिंकला होता तो वाई तालुक्यातील एक जावली तालुक्यातील हा खेळाडू, नाव आहे संकेत कोळे, यांनी मात्र या स्पर्धेमध्ये हा किताब पटकावला होता. मात्र चर्चा रंगली आहे की 2025 चा मिस्टर PMPL 2.0 चा क्रॅकिंग कोण असेल या खेळाडूच्या नावाची चर्चा होईल. मैदानाच्या आतमध्ये ही चर्चा रंगली गेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सचिन पाटील यांच्यावरती चढवलेला प्रहारही पाहायला मिळाला. आता कमबॅक करावं लागेल. 60 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात राऊंड विकेटने सचिन. हो, यावेळी फटका बसला लॉंग स्टॉप मध्ये, नशिबाचा चौकार, मिळाल्या धावा 4, आला ना तो क्रॅकिंग मॅच मधला हा चौकार. धावसंख्या होताना पाहतो 64 धावा, 4 बाद, 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मोठे प्रहार करावे लागतील, कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी तुम्हाला मात्र 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासाला घरच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडत, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. शेवटचे 3 चेंडू आहेत. स्ट्रायकिंगला पाहतो योगेश. 3 चेंडू आतापर्यंत फेस करताना 11 धावा मात्र योगेशने बनवल्या आहेत, कारण का अपयश अनाथ असते, यशाला मात्र
भरपूर नातेवाईक असतात. फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू टाकला गेला, परंतु आमच्या मुलांना मात्र गुलाबजाम खायची सवय आहे. नक्कीच डॉट बिंदी गेन होता नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहणार आहोत सचिन. शेवटचे 2 चेंडू आहेत. स्ट्रायकिंग एंडला आहे हुकमाचा एक काय योगेश. हो चांगला उडवला, हवेमध्ये चेंडू आहे, उंची जास्त लांबी कमी, अप्रतिम कॅच म्हणावी लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम्मालीचा कॅच पाहायला मिळाला. योगेश पाटील डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्लीन हिट केला गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला खोलवरचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण 20 झोन मध्ये एक हॉरिझॉन्टल फटका पाहायला मिळाला आणि 20 झोन मध्ये असताना क्षेत्ररक्षकाने सीमा रेषेच्या समीप आकर्षक असा कॅच बाउंड्री लाईनला हा कॅरी केला. क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत आलं तर बरं होईल. सचिन मोहिते हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय आणि वाईचा हा खेळाडू आहे आणि वेहाळी गावचा हा खेळाडू अजितजी वरे यांच्यापासून माहिती मिळाली आहे. कारण की खेळाडू आहेत ना ते अशाच पद्धतीने पुढे येतात, त्यांच्या नावाची चर्चा होते, त्यांच्या नावामध्ये यश शोधलं जातं. पहा जिथे योगेश पाटील यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 11 धावा जरूर कुठल्यात, मात्र त्यांचा विकेटही बाद केलाय. सचिन पाटील एसके हे मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर मध्ये आलेत आणि 5 बॉलचा खेळ, 5 बॉलच्या पाठीमागे 12 धावा. न्यू बाडा द लेफ्ट हँड बाडा आपल्याला पाहायला मिळालंय. नाव आहे राजू डिगे द डेंजरस मॅन. आता प्लॅनिंग चेंज केलं मैदानाच्या आतमध्ये आणि आता चर्चा राहिली आहे राजू या नावाची. हो यावेळी बाडे स्टॉप नंतर मात्र पहा हा क्षेत्ररक्षक मला वाटतं थोडासा ब्लाइंड होता, डोळे झाकले होते आणि हा नशिबाचा आणखी एक मिळाला ना तो दर्जेदार चौकार 4 रन्स. चला धन्यवाद, थँक्यू. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आपण विनंती करतोय चला 66-22 क्रमांकाची कोणाची 4 व्हीलर आहे आपल्याला विनंती आपण लगेच काढा, काही अडथळा येतोय. येस सॉरी. आपण पाहू शकता आपण सन्माननीय आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करत आहोत. ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत आणि शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. पुढील मॅच आपण पाहणार आहोत वेदांत 11 घनसोली विरुद्ध दोस्ती 11 32 शिराळा या 2 संघाच्या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. विनंती करतोय ज्ञान विकास संस्थे शिक्षण संस्थेचे खजिनदार शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख भूमिपुत्र मैदान ज्यांच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं जातंय असे सन्माननीय आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. एका बाजूला इन ऍक्शन मध्ये संघ पाहायला मिळेल दोस्ती 11 32 शिराळा, दुसऱ्या बाजूला वेदांत 11 घनसोली असा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या समवेत आपण ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे खजिनदार शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख भूमिपुत्र मैदान ज्यांच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं जातंय असे सन्माननीय विद्यानंद भाऊ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. यस एक मोठी मॅच बिग रायव्हलरी आपण पाहतोय. इथे सन्माननीय विद्यानंद भाऊ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला दोस्ती 11 32 शिराळा, दुसऱ्या बाजूला वेदांत 11 घनसोली अशी आपण मॅच पाहतोय. टॉस होतोय इथे. टॉस कोणता संघ जिंकेल महत्वाचा टॉस असेल या मॅच मधील. विद्यानंद भाऊ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस टेलचा कॉल आहे. दोस्ती 11 32 शिराळा संघाचा प्रथमतः टॉस जिंकलेला आहात, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही. खरं तर 2 मॅचेस तुम्ही जिंकलेला आहात. ही मॅच महत्वपूर्ण असेल टेबल टॉपर्स साठी. खरं तर वेगळी रणनीती या मॅच मध्ये नाही सेम खेळेल आणि 100% देईल आम्ही पूर्ण. संघामध्ये काही बदल्स असतील की आहे तोच संघ या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल? 1-2 बदल भेटेल, जे आहेत त्यांना चान्स द्यायचा. येस ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. खरं तर टॉस तुमच्या विरोधात गेलाय, टॉस तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय होता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. तर एक मॅच जिंकलेला आहात, एक मॅच ऑलमोस्ट ड्रॉ झालेले आहे. तर ही मॅच सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण या स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवणारी ही मॅच आहे. किती महत्वाची मॅच तुमच्यासाठी असेल? की क्रुशियल मॅच आहे, ही मॅच जिंकण्यासाठीच खेळण्याला लागले. या मॅच मध्ये कोणत्या खेळाडूवरती खूप मोठी जबाबदारी असेल त्या खेळाडूला खरं तर जबाबदारीचं क्रिकेट या मॅच मध्ये दाखवावं लागेल.
नक्कीच आम्ही फलंदाजीवरती बहुत जोर देऊ या मॅचमध्ये, कारण समोर पण तगडे गोलंदाज आहेत, विजयदादा असतील, मयूरदादा असतील, पण शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यस, जाऊया पुन्हा एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील अर्थातच शैलीज जाधव सर. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्या व्यक्तिमत्वाने अनेक खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाचं यश दिलंय, खऱ्या अर्थाने आम्ही विद्यानंद भाऊ यांच्याकडे पाहिल्यानंतर पहा, सकाळी मॉर्निंगला 6:30 वाजता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात, त्यानंतर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मैदानाचा ताबा, भूमिपुत्र मैदानाची डागडुजी ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि या व्यक्तिमत्वाने क्रिकेटचं प्रचंड वेळ आणि पहा अनेक चांगली कामं ज्यांच्या माध्यमातून केली जातात, ते आमचे विद्यानंद पाटील भाऊ. पाटलांची पोरं नेहमीच इतिहास घडवतात आणि विद्यानंद पाटील यांच्या नावाची चर्चा आपण पाहिली आहे आणि त्यांना टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. त्यांचा आपण केला जातो या ठिकाणी प्रेमाचं पुष्पगुच्छ, मांगल्याचं श्रीफळ आणि या स्पर्धेची एक गोड भेट देऊन त्यांचा केला जातोय तो शुभ सन्मान. आमची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कमिटी आणि अजिजी वरे साहेब यांनी या फोटो फ्रेम मध्ये येणं गरजेचं आहे. ही कमिटी राहिली आहे मित्रांनो, या कमिटीचा आपण खरोखर आभार मानलं पाहिजे. या कमिटीने खूप चांगली कामगिरी केली आहे. पहा, विद्यानंद पाटील भाऊ यांचा आपण करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती एक अथोचित हा शुभ सन्मान. यस, या माससाठी विशेष करून स्पेशली आम्ही इन्व्हाइट करतोय या कॉम्बॉक्स मध्ये कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, संतोषजी देसाई यांना मी विनंती करेन, संतोष सर या कॉम्बॉक्स मध्ये आपली नितांत गरज आहे. यस या यस थँक्यू. बॅक ऑन द क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. थँक्यू. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट जिथे टार्गेट सेट झालंय 30 बॉल्स अँड 69 रन्स. टीम शरण्या शिरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात दोन्ही. चला जाऊया आपण मॅच कडे. चला, थँक्यू सो मच. बॅक ऑन द क्रिकेट आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी पाहतोय. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज राजू दिगे. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालेत अर्जुन आणि माफ करा राजू दिगे आणि त्यांचा सामना करण्यासाठी संतोष मुगदुम आणि आकाश मोहिते. पहिला बॉल, लेट्स प्ले, हिअर वी गो. पहिलाच बॉल टॅप केला, कवचला क्षेत्ररक्षक आहे, पाठमोरा केला जाईल. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. एका रनने सुरुवात झाली, ऑन द मार्क झालाय. ठेवणारी मॅच म्हणजेच पाहायला गेलं ना तर टेबल टॉपर मधील आव्हान नंबर्स ठरवणारी ही मॅच आहे. त्यामुळे इथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा खेळ या मॅच मध्ये करून दाखवावा लागेल. नक्कीच आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, मोठा खेळ जो करेल ना तो मोठं यश प्राप्त करेल. आता मात्र आकाश मोहिते मागच्या मॅचचा सितारा तो आता मात्र आलाय इंट्रोडक्शन मध्ये. लेफ्ट हँड बॅटर अगेन्स्ट द राहुल डिगे. चर्चा राहिली आहे. गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघाला. बदल पहा, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजाला आणलंय. हो हो हो, कमी गतीने पंचांकडे अपील. यस, पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाजी ते बाद होईल. नियम क्रमांक 36 लेग बिफोर विकेटचा इथे पंचांनी दाद इथे उचलून धरली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आलंय. थँक्यू सो मच. ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय कोंडवे गावचे सरपंच आदरणीय गणेश दादा यांचं शुभागमन होतंय. दादांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आणि सरपंच कार्यसम्राट सरपंच कोंडवे गावचे आदरणीय गणेश दादा यांचा आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रवीण दादा फनसे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण कार्यसम्राट सरपंच आदरणीय गणेश दादा यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. सरपंच कोंडवे गावचे आदरणीय गणेश दादा यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण व्यासपीठावरती पाहतोय. एक धाव, एक गडी बाद झाला.
त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. परी 11 संघाचे संघ मालक, खऱ्या अर्थाने NMPL सारखी क्रिकेट स्पर्धा सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना व्यासपीठ देणारं व्यक्तिमत्व, अर्थातच गोगवे गावचे सुपुत्र, सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्री सखाराम शेठ कदम गोगवे यांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. मी बॉसना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने जनक म्हणायला काय हरकत नाही बॉस, त्याचबरोबर प्रवीण तात्या फणसे यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती सखाराम शेठ कदम यांचा सन्मान करतोय. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. येस, जाऊया आपण मॅच कडे, जिथे आपण पाहतोय अगदी क्लोज मॅच चालू आहे. पहिली सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळाली, एक विकेट जरूर गेली आहे. समोरच्या दिशेला मोठा स्ट्रोक बॅट मध्ये, इथे पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल निघालाय सीमारेषा पार, मिथिल दाबा 4, येतोय चौकार. कम्मालीचा प्रहार पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅटने वीज झोन मध्ये हा खेळलेला फटका. या पठ्ठाने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अरे तुम जलना बेमिसाल रखना, हम जलवे भी बेमिसाल रखेंगे. बेमिसाल फटका वीज झोन मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालाय. बॉल थोडासा खोलवरचा होता, मिडल ऑफ द स्टंप, तिथून मात्र उचलून सरळ लॉंग मध्ये फेकून दिला आणि मिळाल्या 4 धावा. इन ऍक्शन मध्ये राजू दिघे यांच्यावरती चढवलेला प्रहार संतोष मुगदुम यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, इथे अप ड्राईव्हचा चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंगातला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. चांगला क्रिकेट शैलेश्वर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी शांतते संयमाचं क्रिकेट. एखादा खरा बॉल आला त्याच्यावरती मोठा फटका पाहायला मिळतोय आणि एखादा चांगला बॉल आला त्याच्यावरती सन्मान देण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. मस्ट निडेड आहे ती विन. दोन्ही टीम साठी चर्चा राहिली आहे. धावफलकाकडे नजरा वळवल्या ना, आता धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. लेफ्ट हँडर बॅटर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. हो खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, इथे तेलही गेलं तूपही गेलं, क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सीमारेषा पार, मिथिल दाबा 4, येतोय चौकार. फार सुंदर शब्द वापरले तुम्ही. तेलही गेलं तूपही गेलं, हाती लागलं थुपाटणं. मैदानाच्या आतमध्ये हा नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉप मध्ये 4 धावा मिळाल्यात. एक्स्ट्रा रन्स. अजित वरे यांच्या चेहऱ्यावरचं स्माइल पाहायला मिळालंय. फार गोड स्माइल आहे अजित वरे देसाई साहेब. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, नेहमीच प्रेमात टाकणार क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. आणि आमचे पंकज दादा यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील. पहिली प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने वाई तालुक्याला देणारं हे व्यक्तिमत्व. मात्र यावेळी पहा बाकफूट वरती गेले, कट करण्याचा प्रयत्न, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. अविरस बॉल काय अप्रतिम हाताला होता. पडल्यानंतर बॉलने अगदी काठा बदलला. जो पहिल्या प्लॅटफॉर्मवरून निघाला होता तो बॉल अगदी सेकंड प्लॅटफॉर्मवरती गेला, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळालं. अप्रतिम शैलेश्वर बॉल हाताला गोलंदाजीच्या माध्यमातून एक षटक अगदी समाप्त झालं आणि 12 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. पाठलाग करायचा जवळपास पाहायला गेलं तर इथे 69 धावसंख्येचा आणि पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या त्या म्हणजे 12 धाबा बनवलेल्या आहेत. 4 षटकांचा अजून एक खेळ बाकी आहे. 24 बॉल जिंकण्यासाठी जवळपास जर विचार केला शैलेश्वर 57 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 57 धावांचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येतील. अर्जुन कदम इन ऍक्शन मध्ये येतील आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, श्रीकांत निकम आणि संतोष मुगदम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम अथर्व स्पोर्ट्स या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे, जिथे पॉवर प्ले हा एक इम्पॅक्ट आहे आणि या पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली ना, तो एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एक शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर मात्र एसटी रक्षक. हो यावेळी खोलवरचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय अविराज सर. या बॉलला कशा पद्धतीने मोमेंट देता आला नाहीये फलंदाजाला. संतोषला बीट केलाय, डॉट बॉल आलाय. गोलंदाजाला चांगलंच माहिती आहे असे बॉल टाकून तर आपण फलंदाजापासून वाचू शकतो आणि वाचण्याचा प्रयत्न केलाय. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल हो समोरच्या दिशेला कमी गतीने टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस बॉल, ऑफ साइडला ड्राईव्हचा चांगला फटका. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. 2 धाबा कंप्लीट होतील का? यस आणि 2 धाबा कंप्लीट. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. यस नो अँड वेट, थांबा पहा आणि जा. मैदानाच्या आतमध्ये प्रतिम पाहायला मिळाला. 2 धाब्याने धावफलक पुढे. येणारे 22 बॉल 55 ची गरज आहे. मस्ट निडेड 55 रन्स इनटू 12 डिलिव्हरीज. म्हणजे 22 बॉलच्या पाठीमागे 55 ची गरज आहे. 14 धावा लगावल्यात. अर्जुन निघाला.
ओ यावेळी उडवला, ताली में दी नहीं जाती परिंदों को आसमानों की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर, चेंडू सीमा पार आला ना तो संतोष मुगदुम ब्रँडेड षटकार. रिप्ले टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. समोरचा बॉल स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिला अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी आलाय. मच नीडेड षटकार. यस, इथे 21 बॉल 49 ची गरज आहे. अर्जुन निघाल्यात. अनदर विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन, डायरेक्ट हिट मस्ट आहे मात्र तो लागत नाहीये. नशिबाने इथे 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केले. कमबॅक केलाय अर्जुननेही आणि आता 20 बॉल 48. मॅच थोडीशी जवळ येते. चर्चा राहिली आहे. अविराज सर कशा पद्धतीने पाहताय? 20 बॉल आणि 48. हा खेळ थोडासा वेगळा आहे कारण या मॅच मध्ये या मैदानावरती पाहिलंय अगदी 77 धावसंख्या चेस होताना आपण पाहिलंय. अगदी 55-56 धावा डिपेंड होताना सुद्धा क्रिकेटमध्ये पाहिलंय. त्यामुळे ही मॅच जर पाहिलं नाही शैलेश सर, दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही झुकलेली पाहायला मिळते. 20 बॉल 48. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत. लेफ्ट हँडर बॅटर ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे म्हणूनच म्हटलं होतं ना, जलना जलाना फिजूल है, तुम तुम्हारे काम में व्यस्त रहो, हम हमारे काम में बिजी रहते, यही अपना वसूल है. वसूल इथे करायच्या होत्या. त्या 2 धावा त्या केल्यात. कमी वसूल झालेले आहेत. एकच धाव जवळपास 2 धावा इथे आढळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. इथे 46 धावांची अजूनही गरज. हो हो हो, समोरचा बॉल खोदून काढलाय अगदी अलॉंग द कार्पेटच्या साह्याने. तिथे लॉंग वाला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. एका धावने धावफलक पुढे. अगदी इथे पाहायला गेलं तर धावफलक हळूवार पद्धतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती. चला ड्रिंक्स ब्रेक पाणी द्या खेळाडूंना. आणि चर्चा राहिली ना, 18 बॉल 45. प्रत्येक षटकारामागे 15 धावांची गरज आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मित्रांनो, तुम्ही या स्कॅनर वरती स्कॅन करू शकता. आणि चला 12वा प्लेयर आपला जाईल याची देखील दखल घ्या. टीम आमचा आयोजन कमिटीकडून मेंबर येईल याची देखील दखल घ्या. पंचांना काही नियमावली आहे आणि यस हा कॉल दिलाय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता एक नवीन संकल्पना. शैलेश सर, प्रथमतः ही संकल्पना पाहतोय. अनेक स्पर्धा पाहिल्या पण अनेक स्पर्धेमधली ही एक नवीन संकल्पना. म्हणजेच काय तर नेहमी लक्षात काय राहतं, सुरुवात ज्याने केली जाते ती प्रत्येकाच्या लक्षात राहते. ही सुरुवात खरं तर PM PL मध्ये पाहायला मिळाली. आता इथून पुढे ही संकल्पना अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल 45 धावांची गरज आहे. खरं तर 10 क्रिकेट असोसिएशन आहे. 10 क्रिकेट असोसिएशनला एकत्र करणं नॉट अ जोक आणि ते कम्प्लीट करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळालंय. सर इथे थोडस तुमच्या लाईनला मी थोडस खोडेन. 10 असोसिएशन नाही आहेत, थोडस करेक्शन करेन. ते जास्त आहेत आणि जवळजवळ 16 ते 18 असोसिएशन 22 असोसिएशन आहेत या आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. हक्काने आम्ही प्राऊड फील करतो. 22 असोसिएशन मधले जवळजवळ 10 ते 12 हजार खेळाडू या स्पर्धेकडे आस लावून उभे आहेत. आणि संदीपजी पाटील खऱ्या अर्थाने यांच्या नावाची चर्चा राहिली. एक संकल्पना मांडली आणि त्या मांडलेल्या संकल्पनेला सत्यात उतरवणं हे सोपं नाहीये. आणि त्याला पुढे घेऊन जात असताना आमचे शिवाज जाधव हेही पाहायला मिळाले. त्यांच्या पाठीमागे त्यांची संपूर्ण टीम, अरुण कदम असेल, त्यानंतर आमचे देसाई साहेब असतील, अजितजी वरे असतील, अजितजी पाटील असतील, त्याचबरोबर आमचे सुधाकर दादा असतील, त्यांच्या त्यानंतर मात्र अरुण कदम असतील, त्यानंतर संपूर्ण आमची आयोजन कमिटी. प्रत्येकाचं नाव थोडंसं घेणं, थोडंसं आमचे स्वामी असतील, अमित चव्हाण असतील, निलेशदादा कोळसकर असतील, त्यानंतर मात्र गोपीदादा सूर्यवंशी असतील, यांचं नाव कसं मागं राहील, गोल्डन मॅन यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे. आणि देसाई साहेब यांनी सांगितलंय की प्रत्येकाने अटोनात अशी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. आमचे विजयजी रेटरेकर यांच्याही नावाची आम्ही चर्चा केली आहे आणि चर्चा होती आहे. जाऊया आता मात्र नेक्स्ट मॅच कडे. 18 बॉल 45 धावांची गरज. महत्वाची मॅच. 18 बॉल शैलेश सर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. PL मधील आव्हान जिवंत ठेवणारे हे 18 बॉल महत्वपूर्ण बॉल असतील. प्रत्येक बॉल इथे महत्वाचा आहे. इथे डॉट पर्सेंटेज वाढवावं लागेल ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये चित्र पहा. अगदी या खेळाडूसाठी एकदा टाळ्या होत्या मित्रांनो.
पहा अनवाणी पायाने मैदानाच्या आतमध्ये गेला. पाण्याची सोय सर्व खेळाडूंसाठी या खेळाडूने केली आहे. या खेळाडूसाठी एकदा टाळा उद्या. आमच्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय त्याची हे प्रयत्न आहेत या स्पर्धेच्या पाठीमागे हे छोटे लिटिल मास्टर इन ऍक्शन मध्ये. मात्र पुढचा बॉल यावेळी भन्नाट वेग. बॉल मात्र लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बीट झालाय. तदनंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये देखील लिफ्ट झालाय आणि तदनंतर मात्र बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. शैलेश सर, खेळाडूंना तर या स्पर्धेचा आनंदच घेता येतो, पण इथे पाहायला गेल्यानंतर पक्षांना सुद्धा याचा आनंद घेता येण्यासाठी इथे पहा त्यांना सुद्धा मोह आवरलेला नाहीये. अगदी स्क्रीनवरती पाहायला गेलं तर प्रेक्षक आणि पक्षी सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. इथे बॉल पहा वेगाने लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेलाय आणि बॉल 4 धाबा ऍड होताना धावफलकावरती पाहायला मिळालाय. टोटल धावसंख्येचा विचार केला 28 धाबा, जिंकण्यासाठी 17 बॉल 41 धावांची गरज. मॅच दूरवरती आहे का शैलेश सर? नक्कीच मॅच जर पाहिलं ना तर दोन्ही टीमच्या दिशेने आहे. जिथे 17 बॉल 41 आपण टीव्ही स्क्रीन वरती ओम साई MTC च्या माध्यमातून सगळ्यात घाबरणारा जर कोणता पक्षी असेल तर तो कबूतर आहे आणि त्याला मात्र आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. पक्षीही या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा आनंद घेतात. पहा जमिनीवरती बसलेला आणि आकाशात उडणारा दोन्ही पक्ष्यांना टिपण्याचं काम ओम साई MTC च्या माध्यमातून केलं गेलंय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय मोरे KSK चा हा खेळाडू आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. लेफ्ट हँड बॉलर हो यावेळी मात्र 2 कदम पुढे आले आणि तदनंतर मात्र कर्रारा प्रहार. चेंडू चाललाय लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कार्य करतील आणि 1 धाव कंप्लीट केली आहे. बदल आली ते दाखवलं होतं. समोर आले होते आणि समोर आल्यानंतर पाहायला गेलं तर ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका. राजू कंक आपल्याला कधी सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत होते का? आज जबाबदारीचं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी सीमारेषेवर लगत क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. हे आहे जबाबदारीचं क्रिकेट शैलेश सर. नक्कीच जबाबदारीचं ओझं खांद्यावरती पडलं ना तर तुम्हाला झोपही लागत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये जी स्वप्न पडतात ना ती उघड्या डोळ्याने पूर्ण करावी लागतात. अक्षय मोरे पुन्हा एकदा निघाल्यात. हो यावेळी मात्र पहा इथे बीट केलाय. लाईन वरती कंट्रोल आहे, लेंथ वरती नियंत्रण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खान मंत्र दिलाय भन्नाट वेगाने. वेगाचा बादशाह आकाश अक्षय मोरे इन ऍक्शन मध्ये. वारसुळी गावचा हा सुपुत्र सोपान मोरे यांचा बंधू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. वाचण्यासाठी एकच पर्याय आहे डॉट बॉल आणि डॉट बॉल सातत्याने मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज समोरच्या दिशेला मोठा फटका. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सुटणार नाही. फलंदाज बाद. नक्कीच राजू दिघे यांनी कॅच केली आणि मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू लागलाय आणि जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होण्यासाठी आता हात खोलत होता तो संतोष मुगदम बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळाले. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मी म्हणेन या मैदानाच्या आतमध्ये एक सितारा बाहेर गेला ना तर दुसरा सितारा मैदानाच्या आतमध्ये. संदीप वलांगडे मागच्या मॅच मध्ये कम्मालीची गोलंदाजी केली आहे. एक अष्टपैलू खेळाडू, ताकद आहे फलंदाजी करण्याची. शाहूवाडी तालुक्यातून खेळत असताना या खेळाडूने अनेक विक्रम नोंदवलेत. मात्र आज पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट त्याला खुणावत आहे. त्याच्या नावाची चर्चा इथून पुढे काय सांगाल? 29 धाबा म्हणतात ना. फिक्र करता है कि फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. मैदानाच्या आतमध्ये आता काय घडेल? 29 धाबा धावफलकावरती आहेत. अजून जर विचार केला 14 बॉल 40 धाबांची गरज आहे. इथे 4 बॉल गोलंदाजी केली. गोलंदाजाने 1 विकेट मिळवली आणि 1 धाव खर्च करत असताना गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळाला. 5वा बॉल गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मागवती. इथे बॅटची कड घेतली का पाहावं लागेल. यस पंचांचं बोट आकाशाकडे. बिहाइंड विकेट चांगलं काम. इथे फलंदाज बॅक टू बॅक 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. थोडासा पडल्यानंतर बॉल न उसळी घेतली. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये जर पाहायला गेलं तर बॅटची लिडिंग एज आणि बिहाइंड विकेट यष्टीरक्षकांना अगदी सोपं काम इथे केलंय. आणि त्यानंतर पहा सेलिब्रेशन स्क्रीनवरती आपण पाहतोय. उमेश सर. येस चांगलीच गोलंदाजी अक्षयची. पडल्यानंतर हा चेंडू अगदी उचली घेत होता. आठव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी लेमन कट घेतली आणि बॉलनं विकेट किपरचा रस्ता दाखवलाय. खूप चांगला झेल टिपलाय. ऍज अ विकेट किपर म्हणून फलंदाज बाद. 29ला 3 विकेटचं नुकसान झाले. महत्वाची मॅच उमेश सर. दोन्ही संघांसाठी जिंकणं खूप महत्वाचं आहे. इथे प्रयत्न करावे लागतील. इथे संघर्ष आहे म्हणून म्हणलं जातं आयुष्यात असं की असं काहीच नसतं. जे आहे त्याचा स्वीकार करा. जे झालंय त्याचा स्वीकार करा आणि जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आता प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. येस नक्कीच. असं म्हणतात ना प्रयत्नांची परमेश्वर. प्रयत्न केला नाही तर तुमचं ध्येय तुमच्या समोर येणार नाहीये. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल. कारण आता समीकरण जर पाहिलं तर 13 बॉल शिल्लक आहे. त्यांनी इथून धावा करायची आहेत 40. प्रत्येकाचं ध्येय आहे मला जिंकायचं आहे. मला जिंकायचं आहे.
इथे मोठा फटका, पुलचा पॉवरफुल स्ट्रोक, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क, आलाय षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही करून चालणार नाहीये, कारण पहा आपल्या स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले, अगदी गती कमी होती, त्यानंतर गती कमी असून सुद्धा शॉर्ट बॉल बॅकफूटला गेला, त्यानंतर स्ट्रोक साठी जागा प्राप्त झाली आणि काय फटका केला. एक्झिक्युशन चांगलं होतं फलंदाजाचं, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार षटकार. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून तर म्हणलं जातं. असा फटका तुम्हाला खेळायचं असेल ना तर अगदी शेवटपर्यंत बॉल वरती तुम्हाला नजर ठेवावी लागते. बॉल जर पाहायला गेलं तर नजर परफेक्ट बॉल वरती होती आणि त्यानंतर बॉलला एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवलंय षटकारांसाठी. 3 षटकांचा सर खेळ समाप्त झालाय. 35 धाबा आहेत, अजूनही 12 बॉल, 39 धाबांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम शरण्या सूर्यवीर शूरवीर अर्णव स्पोर्ट्स या टीमला. 12 बॉल 34 धाबा. सर अजून मॅच संपली नाहीये. 12 बॉल 34 जरी असले असं वाटलं की आपल्याला लक्ष कठीण आहे, परंतु क्रिकेट आहे. या 12 बॉल मध्ये आक्रमण जर झालं तर मात्र हा सामना आटोक्यात येऊ शकतो अर्णव स्पोर्ट्स या टीमच्या. खरं तर उमेश सर नेहमीच क्रिकेटमध्ये पाहिलं, जेवढं लक्ष मोठं ना तेवढा पाठलाग सहजासहजी होतो, जेवढं लक्ष छोटं ना तेवढे अडथळे भरपूर येतात. आता इथे 12 बॉल 34 धाबा म्हणजे प्रत्येक षटका मागे बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 17 धाबा. चांगली चांगली बाब तुम्ही छेडली, कारण जेवढं लक्ष मोठं तेवढं सोपं आव्हान आणि जेवढं लक्ष छोटं आहे त्यावेळेस मात्र समस्या अडचणी नक्कीच आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज. हो 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 हो, काय बॉल होता पहा, परफेक्ट. आपण पाहायला गेलं तर सटीक यॉर्कर उमेश सर आपल्याला पाहायला मिळाला. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. परफेक्ट यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. या चेंडूवर तर उत्तर शोधता आलं नाहीये श्रीकांत या फलंदाजाला. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना खूप सन्मान आहे, एक म्हणजे हा बॉल यॉर्कर ब्रह्मास्त्र आणि दुसरा म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना तोच बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये वापरलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी. संकेत आता चांगला प्रवास करतो या ओव्हर मध्ये. जसे जसे डॉट बॉल येतील ना सर तसं प्रेशर दबाव वाढेल आणि संघ थोडासा अडचणीमध्ये सापडेल. पुढील बॉल इथे पहा, बॉल नाही काठा बदललाय. पंचांनी लगेच पहा थोडस इथे कसरत पंचांना करावी लागते. व्हाईट बॉलचा इशारा आला, अतिरिक्त 1 धाव. उमेश तर धाव कशी येते याला महत्व नाहीये, अवंतर असेल किंवा बाट नसेल पण धावा येणं गरजेचं या संघासाठी आणि ती धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं ऑफ कटर करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ कटर करत असताना टप्पा थोडासा संकेतचा चुकीचा राहिला या बॉल मध्ये. इथे पहा पूल करण्याचा प्रयत्न, इथे अलंग कारपच्या साह्याने क्षेत्ररक्षक आहे. डीप विकेटला चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव मिळते. तर शून्यापेक्षा उमेश सर एका धावेला महत्व आणि ते मैदानाच्या आतमध्ये वापरलं गेलं. इथे क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केलाय खेळाडूच्या माध्यमातून. सिंगल आणि डबलने ही मॅच बनणार नाही. आता तुम्हाला चौकार आणि षटकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल सामना जिंकण्यासाठी. हो अगदी बरोबर आहे. आता ती परिस्थिती राहिली नाहीये मॅच मध्ये. सिंगल डबलचा खेळ राहिला नाही. आता मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे, कारण 10 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 32 धावा इथून बनवायच्या आहेत अर्णव स्पोर्ट्स या टीमला. दूरवरती मॅच आहे. 10 बॉल 32 होऊ शकतं. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा पहा ऑन साइडला इथे क्षेत्ररक्षण आहे. काव कॉर्नर राजू कोणकर चुकी करणार नाही. मोठा खेळाडू आहे आणि मोठ्या खेळाडूचा नेहमीच मोठ्या स्पर्धेमध्ये. इथे पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. गरज होती का उमेश सर? फलंदाज धावबाद झालाय. मला तर वाटते गरज नव्हती, कारण विकेट जर साबित असली तर आपण पुढे जे येणारे बॉल आहेत ते आपल्या डेअरिंग करून मारू शकले असते, परंतु ते विकेट गमावली. मला तर वाटतं ज्या दोन्ही बॅटरची आता बॉडिंग लँग्वेज आपण पाहिले तर हा सामना सोडलाय असं मी म्हणेन, कारण 9 बॉल 31 करायचे आहेत या मॅच मध्ये. खरं तर म्हणलं जातं हरताय म्हणून खेळणं सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल सुद्धा तुमच्या बाजूने लागू शकतो. ISPL ची स्पर्धा पाहिली. विजय पावले सर बॅटिंग करत होते. जवळपास 12 बॉल 42 धाबांची गरज होती. त्यामध्ये एक टेप बॉलची ओव्हर होती. त्यानंतर पाठलाग आपण अगदी सोपा पाठलाग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आता इथे समीकरणाचा जर विचार केला तर 9 बॉल 31 धाबांची गरज. कसं पाहता या मॅचकडे? बघा समीकरण तर कठीण आहे. आपण पेपर वर्क मध्ये बघायला गेलो तर समीकरण कठीण आहे, परंतु क्रीडांगणामध्ये तुमचा जो पॉझिटिव्ह इंटेंट आहे तो जर स्ट्रॉंग राहिला तर हे लक्ष तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतं आणि तसंच खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. तुमच्याकडे असलेला कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. चांगला बॉल हाताला गोलंदाजाच्या माध्यमातून स्विंग अँड मिस डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये जर उमेश सर विचार केला ना सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळत. 38 धाबा आहे. जिंकण्यासाठी अजूनही 8 बॉल 31 धाबांची गरज आहे. मॅच थोडीशी दूरवरती जाताना दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हो अगदी बरोबर आहे. मॅच थोडीशी दूर चाललेली आहे. हा बॉल विकेट किपर साठी सोडून दिलाय, परंतु लाईन आता पंचांना
इथे घेरत असताना दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आता एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलकावरती धावा घेत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी माकोदी चौथं षटक. इथे पहा चांगला बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. इथे पहा खरं तर उमेश सर अगदी व्हाईट लाईनच्या जवळून हा बॉल निघून गेलाय. पडल्यानंतर वेग होता, वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. घडून का शेवटचा महत्वपूर्ण बॉल इथे पाहावं लागेल. डॉट बॉल आहे का? येस, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर उमेश सर धावफलकावरती जर पाहिलं 39 धावसंख्या आहेत आणि आता इथे विचार केला समीकरणाचा 6 बॉल 30 धावा. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं, पण घडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न सुद्धा त्याच ताकदीचे करावे लागतील. कारण 5 षटकार मारायचे आहेत क्रिकेटमध्ये. हे भरपूर वेळा घडलंय. दर्शन बांदेकर जवळपास 12 वेळा 5 षटकार मारल्यानंतर 6व्या बॉलवरती सन्मान देताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. इथे 6 बॉल 30 धावांची गरज. फक्त 5 षटकार मारायचे आहेत. चांगलीच आता बॅटिंग करायची आहे या मॅच मध्ये. 5 षटकार म्हणजे सोपं नाहीये. 6 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे अर्णव स्पोर्ट्सच्या टीमला या मॅच मध्ये. शेवटचं षटक आता मैदानामध्ये सुरू होण्याच्या मार्गावरती आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तुम्ही पाहताय 2025 पर्व दुसरं. सर्वांच्याच पसंतीला उतरलेली स्पर्धा आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षकाला ही प्रेम देणारी स्पर्धा आहे. आज पश्चिम महाराष्ट्र इथे फक्त प्रत्येक खेळाडू खेळत नाही. आज पाहायला गेलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर अगदी प्रत्येक प्रेक्षक वर्ग युट्यूब वरती जातोय. ओम साई MTC सर्च करतोय आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राची लिंक ओपन करतोय आणि त्यानंतर या स्पर्धेचा आनंद घेतोय. तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. 6 बॉल 30 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी आता ओव्हर नंबर 5 मध्ये राजू कंक. पहिला बॉल स्विच हिटचा, परंतु प्रयत्न फसलाय. इथे एकच धाव मिळेल. आता 5 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. मिस्टिक गोलंदाज आहे. खूप याच्या बोटामध्ये जादू आहे आणि ती जादू सातत्याने दाखवली आहे. पंचम हिंद केसरीचा किताब या खेळाडूने जिंकलाय. 5 मालिकावीर मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने जिंकलेलं पाहायला मिळाले. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. जी कामगिरी राजू कंकची राहिली. नुकतीच आता जी स्पर्धा कराड तालुका प्रीमियर लीग संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा पुरस्कार या खेळाडूने पटकावलाय. प्रेक्षकांच्या गळ्यातला टाईट ठरलाय हा राजू कंक खेळाडू. बडे मंच का सरपंच आहे. या खेळाडूचं नाव मोठं नाहीये उमेश सर, काम खूप मोठं आहे. प्रेक्षक वर्ग जर पाहिला, फॅन बेस जर पाहिला ना, तर आपल्या या विभागामध्ये सर्वात मोठा फॅन बेस सोशल मीडियाची टीम जर कोणाची असेल तर या खेळाडूच्या नावे पाहायला मिळते. येस, चांगलीच उल्लेख, चांगलीच बाब तुम्ही छेडली. काम मोठं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेनं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, असं काम करा की तुमचं नाव होईल आणि असं नाव करा की तुमचं ऑटोमॅटिक काम होईल. आणि तसंच आहे हा खेळाडू. परिपक्वता या खेळाडूमध्ये ठासून भरलेली आहे राजू कंक. सातत्याने 2 वर्ष झाले या खेळाडूचा खेळ पाहतोय. कधीही कमी खेळ झालेला नाहीये. सातत्याने कन्सिस्टन्सी या खेळाडूची राहिली आहे. जेव्हा जेव्हा मोठी स्पर्धा येईल तेव्हा तेव्हा या खेळाडूचं नाव बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा यष्टीरक्षण असो अगदी अव्वल दर्जाचं राहिलं. कराड तालुक्यातील कुसूर गावचा हा खेळाडू आहे. अगदी दर्जेदार खेळ सातत्याने पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं बॅटिंगच्या माध्यमातून थोडासा खराब खेळ राहिलाय, गोलंदाजीच्या माध्यमातून संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं इथे. म्हणजे काहीतरी फॉर्मॅट मध्ये, कुठल्याही फॉर्मॅट मध्ये एक चांगली भरीव कामगिरी आपल्या टीमसाठी करावी हे करतोय तो. सातत्य हा उल्लेख तुम्ही चांगला केला. सातत्य टिकवणं क्रिकेटमध्ये सोपं नाहीये आणि ते सातत्य राजू कंकने टिकवलं आतापर्यंत. अनेक मोठ्या स्पर्धा घडतायत. 2 बॉल 29 धावा. इथे पहा बाहेरचा बॉल. अगदी वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. तिथे डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती. इथे अगदी मॅच उमेश जर पाहिलं गेलं ना तर इथे चौनेश्वर श्री संघाने अगदी आपल्या खिशामध्ये घातलेले चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल समोर आले होते, पदलाली ते दाखवलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटला आहेत. एकदा वेगाने कंप्लीट केलेली पाहायला मिळते आणि इथे संघ विजय होईल का? यस, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्री चौनेश्वर 11 हा संघ या मॅच मध्ये विजयी होताना पाहिला. 26 धावांचा सामना जिंकला. पहा मॅच समरी तुम्ही पाहताय. 68 धावा 5 विकेटच्या नुकसानानंतर बनवल्यात. चला आपण मॅच समरी स्क्रीन वरती पाहतोय. इथे प्रथम बॅटिंग करत असताना 68 धावसंख्या बनवली. पाठलाग करत असताना 42 धावसंख्या बनवली. आणि या मॅचचा अर्थातच हिरो ज्याने गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण